स्वप्नात कल्पनांचे मजले महाल झाले, त्यांच्यात जळमटांचे जाळे विशाल झाले. स्वप्नात हा म्हटला आहे आदरणीय गझलकार रघुजी देशपांडे नांदेड यांच्या गझलचा. आजच त्यांनी पटलावर ठेवलेली आहे आणि ती गझल मी वाचण्याचा प्रयत्न करत आहे. मी दिवाकर वैशंपायन पनवेल. जात्यात एक होता बाकी सुपात होते, जात्यात एक होता बाकी सुपात होते, उरले कुणी न तेथे सारे हलाल झाले. स्वप्नात त्याच्या पुढचा शेर, पण ती म्हणून माझ्या शब्दास हिणवले तू, अभिमान खाक झाला जेव्हा मशाल झाले. स्वप्नात पुढचा शेर आहे, इथल्या भल्या पहाटे ईश्वर पळून गेला, भवताल मंदिराच्या इतके दलाल झाले. स्वप्नात त्याच्या पुढचा शेर आहे, औषध म्हणून जे तू देते मला सकाळी, देण्यात भाव नव्हता म्हणून जहाल झाले. स्वप्नात ऐकून स्तब्ध झालो सरणावरील कथने, ऐकून स्तब्ध झालो सरणावरील कथने, चिंता जळून गेली म्हणले खुशाल झाले. स्वप्नात आखरी शेर आहे, दुरुनी पाहत होतो मंचावरील गंमत, दुरुनी पाहत होतो मंचावरील गंमत, आत्ताच शाल श्रीफळ वरती गुलाल झाले. स्वप्नात कल्पनांचे मजले महाल झाले, त्यांच्यात जळमटांचे जाळे विशाल झाले. स्वप्नात कल्पनांचे. नमस्कार, मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि ही जी गझल आत्ता वाचून दाखवली ती मी रघुजी देशपांडे यांनाच सादर समर्पण करत आहे. नमस्कार.